मी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट 90ला आमदार झाला तेव्हापासून फक्त 2 दिवस नगरपालिकेत जातो. त्या दिवशी जे काही घडलं, आम्ही जनता दरबार घेतो, त्यावेळी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतो. भाषणं कोण करत नाही. त्या दिवशी जी फॅक्ट अशी होती का, एक 15-20 मिनिटं सभा चालली, कोणाला तरी भाषण करावं असं वाटलं, भाषण चालू केलं आणि त्याच्यामध्ये पाण्याचे रेट डबल केले. मुळामध्ये जवळपास 400 MLD, बरोबर प्रकृताने 400 MLD पाणी. पण 400 MLD पाणी जर 4ही शहरांना, विरार, चोपारा, वसई, नायगाव रोज दिलं तर कुठेच पाण्याचं प्रेशर जात नाही. आणि मग आरोप होतो का विरारवाले पाणी चोरतात, चोपारावाले चोरतात, अमुक म्हणजे जे अगोदर आहेत ते चोरतात, असे आरोप होतात. म्हणून त्याच्याकरता एक सोपा उपाय केला आम्ही का, चोपारा, विरार एक दिवस, वसई, नायगाव आणि काही चोपाऱ्याचा पाठ असं एक दिवस. म्हणजे त्याच्यामुळे प्रेशरनी पाणी येते. ह्यांची इच्छा असेल तर आम्ही रोज देऊ, पण प्रेशर आलं नाही तर सांगू नका आम्हाला. रोज पाणी पाहिजे असेल तर सगळ्या ठिकाणी पोहोचेल असं नाही. मग उद्याला तुम्ही आरोप करतील का ह्यांनी चोरलं, त्यांनी चोरलं. पाणी ही चोरी नसते, लक्षात आलं का? ह्याच्यावरून विषय भाव डबल झाला. 13 रुपये 40 पैसे MMRDA दर दिलाय. आणि कमर्शियलला हे बघा, हे हायलाइट केलेलं आहे. आणि कमर्शियलला जवळपास 27 रुपये 80 पैसे, 26 रुपये 80 पैसे, म्हणजे 27 रुपये. हे रेट आहेत. आणि हे MMRDAचं पत्र आहे. स्थाने साहेब तुम्हाला पाण्याबद्दल माहिती देतील का, खर्च किती येतो, आपण किती 7 रुपये 1000 लिटरने द्यायची. आणि सगळ्यात महत्वाचं, ही घरपट्टी पाणीपट्टी वाढली त्यावेळी तिकडे बॉडी अस्तित्वात नव्हती. त्यावेळी आमदार कोण होते हे तुम्हाला माहिती आहे. तालुक्याचे 3 आमदार कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे आत्ता मोर्चा काढायचा, त्यावेळी कशा करता तुम्ही शांत बसले? तुमच्याच कारकिर्दीत झालाय ना. आता काहीतरी इश्यू आहे तो करायचा, पब्लिसिटी मिळवायची. तुम्हाला एवढंच वाटत असेल ना, तर MMRDA राज्य शासनाच्या अंडर येते, बरोबर आहे. तुम्ही MMRDAचा भाव कमी करा. नगरपालिका कोणत्याही पाण्यावर कमाई करत नाही. ऑन दी काउंट्री लॉस आहे. 25-26चा लॉस, 107 कोटी. एका ठिकाणी ज्यावेळी अजीव पाटील महापौराचा चार्ज घेतला किंवा मार्शल असतील, हे सगळी बॉडी बसली, त्यावेळी 1200 कोटी, बरोबर का, 1250 कोटी डेफिसिट मध्ये होती महानगरपालिका, बरोबर आहे. तर आपण सगळ्या मागण्या करतो, रस्ते रिपेअर झाले पाहिजेत, पाण्याचा हा भाव पाहिजे, तर सगळं फुकट देऊन कॉर्पोरेशन चालणार कशी? एक सांगतो का, रस्ते इतका पाऊस झाला, म्हणजे हायवे सिमेंट कॉन्क्रीटचा केलाय, त्याची कशी वाट लागलाय ती तुम्ही बघितली. आम्ही एकीकडे खात्री देतो, माझं महापौर उपमहापौरांशी, स्टँडिंगचे चेअरमन आणि सभागृह नेते यांच्याशी बोलणं झालं का, हे रस्ते आम्ही गणपतीपर्यंत नीट करू. आपल्या इकडे पडलेला पाऊस
हे आपल्याला माहिती आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर सुरुवात झालाय म्हणजे गणपतीच्या अगोदर आम्ही क्लिअर करू. लोकांना सोयी सुविधा कशा मिळतील हे निश्चितपणे महानगरपालिकेचं काम आहे. ते काम करू. पण महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त जे 4 हायवे म्हणजे विरार फाटा टू अर्नाळा, सुपारा फाटा टू निर्मळ, वालीव आणि गोखिवरा 2 फाटे टू वसईगाव, नायगाव हायवे टू वसईगाव, हे जे रस्ते पास झालेत, 4 रेल्वे ओव्हरब्रिज, 7 नवघर माणिकपूर मधला असेल, गोखिवऱ्यामधला जो जंक्शन आहे, असे 7 ब्रिजेस पास आहेत. 24 मध्ये पास आहेत. आज झालं 26, संपत आलाय थोड्या दिवसांनी. 24 मध्ये पास केलेलं आम्ही. त्याचं पुढे राज्य कोणाचं आहे याचा फॉलोअप कोणी केला? मनकर साहेब, ते MMRD ची कामं दाखवा. त्याच्यानंतर रिंग रोड, मेट्रो 13 म्हणजे एक डबल डेकर ब्रिज होणार आहे. खालून रस्ते, वरतून मेट्रो, आणि ती थेट विरारपर्यंत, नायगावहून विरारपर्यंत रेल्वे येणार आहे. त्याला आत्ता शासनाने मान्यता दिली. हे प्रॉमिस त्यावेळेच होतं. लक्षात आलं. परत कोस्टल रोड थेट सफाळ्यापर्यंत नेणं, हा पास आहे. जायका जी जपानची फायनान्स कंपनी आहे त्यांच्या मदतीने तो पास आहे. ही जी मोठी मोठी कामं आहेत, हजारो कोटीची, ह्याच्यामध्ये या सगळ्यांनी पुढाकार घेऊन काम करायला पाहिजे. त्याच्याऐवजी म्हणजे शॉर्ट मध्ये बोलायचं तो वीज बिल ह्याचा महानगरपालिकेचा काही संबंध आहे? त्याच्याबद्दल कोण बोलतच नाही. ती कोणती मीटर लावल्यात, घरा फिरतात ती, त्याच्याबद्दल कोण बोलतोय? कोणत्याही सर्वसामान्य माणसाला विचारा का MSEBचं बिल अगोदर काय येत होतं आणि आज काय येते. या स्मार्ट मीटरच्यामुळे मग ते जुनं मीटर काय वाईट, आणि जबरदस्ती लावली जातात. अगोदर आपण T20 बघायचे, मॅचेस. आता E20 आलं, इथेनॉल 20, E20 आणि 420 बोंबाबोंब करतायत आमच्या नावाने. सिंपल सी गोष्ट आहे. T20 आवडीने बघायचो, E20 कोणाला पसंत नाही, आणि 420 बोंबला मारतात. काम करा ना. बाकी पेट्रोल डिझेलचे भाव ते तुम्हाला माहिती आहेत, त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही. आणखीन कोणता विषय? नेहमी आंदोलन असतो त्यांचा. पहिला ते बोलायचे की दहशतवाद, आता ते पण 35 वर्ष. काय सांगणार याच्याबद्दल? 35 वर्षात सगळं काही झालं. पाणी 5 MLD मिळत होतं. किती? 5 MLD. त्यात 400 MLD आहे, 400च्या वर. 5 दिवस आमच्या कारकिर्दीत कधी लाईट गेलेली तुम्ही बघितली नसेल. त्याच्याकरता त्यावेळेचे उपमुख्यमंत्री, आताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 4 सबस्टेशन
70 कोटी किती 170 कोटी 117 कोटी रुपये अंडरग्राऊंड नॅशनल डिझास्टरच्या अंतर्गत म्हणजे ते 1830 कोटीची जी स्कीम होती कोकण विजनची त्यात आपण समाविष्ट नव्हतो, परंतु 9 जुलै 2024 रोजी ज्या वेळेला तेथे सभा पार पाडली, आमचे माननीय लोकनेते युवा आमदार सतीश ठाकूर, राजेश ठाकूर, आपले इंडस्ट्रीचे काही लोक होते, मी स्वतः होतो त्यावेळेचे तत्कालीन ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आपण समाविष्ट करायला सांगितलं की तोक्ता वादळमध्ये 2 दिवस थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम समुद्र किनाऱ्यापासून झालेला होता ग्रामीण भागात, त्यामुळे ती स्कीम पास करून घेतली. त्यामध्ये आपल्याला समाविष्ट केलं. 117 कोटी आपल्याला मिळालेले आहेत. ते शिव इलेक्ट्रिकला कामे मिळालेले, सगळे पेपर वर्क ऑर्डर सगळे आमच्याकडे तयार आहेत, तुम्ही ते बघू शकता. पुढच्या महिन्यात ते कामे होणार आहे. त्या व्यतिरिक्त 4 सबस्टेशनसाठी जो 50 कोटी सँक्शन होते, त्यात एक सतपाळा सबस्टेशन होतं जे कोणामुळे त्या ठिकाणं बारगाळलं गेलं. त्याची 19 गुंठ्याची जागा देखील आप्पामार्फत आपण पंचायतीमार्फत त्यांना देऊन दिलेली होती, परंतु काही कारणास्तव ते बारगाळलं गेलं. चिखलडोंगरी कामन हे सबस्टेशनचे कामं चालू आहेत. चिखलडोंगरीला कोस्टल रोड आल्यामुळे थोडंसं ते शिफ्टिंग होते. हे त्यावेळेला लीना पॉवरटेकला 80 कोटीचं एक दुसरं कॉन्ट्रॅक्ट आपण देण्यात आलं. तर 1963ला मला वाटतं वसई तालुक्यात मानकर साहेब लाईट आलेली होती. त्यावेळेचे जे बंच कंडक्टर म्हणजे जे ST कंडक्टर होते, LT कंडक्टर होते, हे सडलेले होते, जीर्ण झालेले होते. आप्पाचं मत असं होतं की कमीत कमी तुम्ही इंडस्ट्रीयलला वगैरे क्षमता वाढवून द्या. त्या अनुषंगाने 0.5चे जे आपले ST कंडक्टर होते, 0.1, 0.1चे 0.2, 0.2 to 0.3 LT ST पोल आणि त्या व्यतिरिक्त जे डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहेत, यासाठी जवळजवळ 80 कोटी रुपये लीना पॉवरटेकला त्यावेळेला देण्यात आले. त्या एजन्सीला ते काम देण्यात आलं आणि तेही काम वसईत जवळजवळ 300 किलोमीटरची ऑलमोस्ट बंच कंडक्टर आणि जवळजवळ 1000 LT ST पोल आणि डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलण्यात आले. पाण्याच्या बाबतीत प्रफुल्ल साने बोलतील. आता MSCBचा फॉलोअप मार्शल ऑफिस करतायत. महानगरपालिकेची कामं अजूबाई सगळ्यांना बरोबर घेऊन करतात. पाण्याचं प्रफुल्लबाई सगळं बोलतात. आपल्याकडे 90ला 5 MLD पाणी येत होतं. त्याच्यानंतर आपल्याकडे 95ला म्हणजे लोकनेते प्रथम निवडून आल्यानंतर उसगाव पाण्याचं विजन होतं. उसगावची योजना आली. उसगावच्या योजनेमध्ये 20 MLD पाणी आपल्या शहराला उपलब्ध झालं आणि पापडकिंडीचं डबल केलं पाणी आणि तिकडून 4 MLD जे पाणी येत होतं पेल्लारमधून त्याचं 10 MLD झालं. बरोबर, ते पाणी वाढवलं, स्ट्रेंथनिंग केली आणि त्याच्यातनं पाणी वाढवलं पेल्लारमधून. उसगावची योजना आणली साधारण 95ला. पण शहर वाढत होतं आणि शहराला पाण्याची गरज भविष्यात लागणार होती. या विजननी जसं उसगावचं पाणी आलं त्याच्या जोडीला आपण सूर्याच्या पहिल्या टप्प्याच्या मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि आपल्या त्याच्यामध्ये ती 98ला योजनाही चालू झाली 100 MLDची. पण ती योजनासुद्धा 2 भागात विभागली गेलेली. मासवणपासून काशीतकोपर्यंत पाणी आणलं, पण शहरामधल्या डिस्ट्रीब्युशनची योजना त्याच्यामध्ये नव्हती. ज्यावेळेला 2000ला विलासराव सरकार थोडंसं अडचणीत आलेलं, त्यावेळेला त्या एका मताच्या किमतीमध्ये आपण ही जी योजना होती त्याला 358चा GR मिळवला, म्हणजे आपली कॉस्ट कमी करण्याच्या दृष्टीनं अनुदान वाढवलं आणि त्याचं पाणीसुद्धा आपल्याला 2007ला 100 MLD शहरामध्ये सूर्याचा पहिल्या टप्प्याचं पाणी आपल्याकडे चालू झालं. ते पाणी आल्यानंतर सुद्धा वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून आपण आणखीन पाण्याच्या प्रयत्नाच्या मागे होतो. त्यावेळेला आपण 2009ला महानगरपालिका आली. 2009ला महानगरपालिका आल्यानंतर आपण त्याच्यानंतर तुरंत एक ठराव घेतला आणि 100 MLD पाणी सूर्यातनं अधिकचं मिळवलं. आपल्या आजचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सहकार्याने आणि अप्पांनी त्यांच्याबरोबर सततचा प्रयत्न केला आणि त्या एक रिलेशन खातर आपल्याला सूर्यातनं आणखी 100 MLD पाणी उपलब्ध झालं. ती योजना आपण 2017ला चालू केली आणि 2013ला चालू केली आणि 2017ला म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाला महाराष्ट्राच्या जीवन प्राधिकरणाच्या आत्तापर्यंतच्या कामामधल्या कमीत कमी वेळेत एवढी मोठी योजना आणि कमीत कमी खर्चात बनवलेली अशी एकमेव योजना असेल की त्या सूर्याचं दुसरं पाणी आपल्याकडे 100 MLD चालू झालं. असं करून 20 MLD उसगाव, 100 MLD पहिला टप्पा, 100 MLD दुसरा टप्पा, 10 MLD आणि 10 MLD पेल्लार. हे पाणी शहरात येत असताना आणखीन वाढती गरज लक्षात घेऊन MMRD योजना जे पाणी मिळावायचं होतं त्याचा सततचा प्रयत्न करून
टोटल MMRDचे 96 कोटी रुपये NPV भरल्यानंतर जे 403 MLD पाणी उपलब्ध झालं त्यातलं 200 MLD पाणी हे वसई विरार शहरासाठी होतं. पण नंतर त्या पाण्यामधनं सुद्धा 15 MLD पाणी नवीन शहरीकरणाला आणि 85 MLD पाणी आपल्याला आज शहरामध्ये आपण 2023 पासून MMRDच्या योजनेमधनं सुद्धा आज घेतो आहे. आणि ते पाणी घेत असताना हे पाणी शहरात आल्यानंतर शहरामधली जी योजना होती, शहरामध्ये पूर्वी आपल्या 4 स्टेशन म्हणजे वसई, नालासोपारा आणि विरार आणि नायगाव अशी आपली शहरीकरण झालेल्याचा जेवढा एरिया होता तेवढ्यापर्यंतच्या आपल्या योजना होत्या. त्या वाढत्या पाण्याची लक्षात घेऊन त्याचं मजबूतीकरण करणं, योजनेचं ऑगमेंटेशन ऑफ स्कीम करून आपण त्याच्यामध्ये विविध टाक्या घेतल्या. आणि आज अमृत 1 आणि अमृत 2 मधून आपल्याकडे आता अमृत 2 मध्ये 550 किलोमीटरच्या लाईनचं काम चालू आहे, नवीन 10 टाक्यांचं काम चालू आहे. आणि आज जे म्हणताय की आमच्याकडे प्रेशर नाही, हे नाही, जे काय त्याच्यामधनं राजकारण होते त्याचं महत्त्वाचं रिझन म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये ऑगमेंटेशन स्कीम झाल्यानंतर टाकीमधनं सप्लाय झाल्यानंतर समान पाणी सर्वांना जाईल. पण एवढंही सांगतो की आज 400 MLD पाणी, आपलं शहर 380 चौरस किलोमीटरचं क्षेत्र आहे, भाईंदरची खाडी ते वैतरणा खाडीचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये 20 तासामध्ये आपल्याला अख्ख्या शहराला मुंबईपेक्षा मोठं क्षेत्रफळ, मुंबईपेक्षा मोठं क्षेत्र आणि एवढ्या मोठ्या क्षेत्राला आपल्याला 20 तासामध्ये पाणी द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून पाणी एक दिवसाआड देण्याचं काही ठिकाणचं रिझन असं आहे की जर आज 100 लिटर दिलं तर उद्या 100 लिटर त्यांना जे देणार आहे ते कमी पडू नये म्हणून आपण देतानाच एकत्र 200 लिटर पाणी देतो. म्हणजे आज एका एरियाला दिलं तर उद्या दुसऱ्या एरियाला. आणि सगळ्या ठिकाणी आता शहरीकरण झाल्या कारणाने बऱ्याचशा ठिकाणी टाके आहेत, त्यामुळे त्यांची साठवण क्षमता सुद्धा आहे. आणि काही ठिकाणी जो चाळ एरिया आहे त्यांना आपण रोज कसं पाणी देता येईल तसंही नियोजन करत आहेत आणि काही ठिकाणी केलेलं पण आहे. पण बाकी एक दिवसाआड देण्याचं कारण पाणी तेवढंच देतो आपण. नाही, पाणी तेवढंच देतो, 400 MLD देतो जे आपलं कॅपॅसिटी आहे. त्याच्यानंतर भविष्यातल्या वाढीच्या हिशोबाने कोलसापाडा 1, कोलसापाडा 2, सुसरी किती पैसे? सुसरीला आपण 180 MLD पाणी मिळणार आहे, त्याचे 16 कोटी रुपये आपण त्यांना सर्वे आणि याच्यासाठी भरलेले आहे. तसंच देरजी आपण एकीकडे पाणीपट्टी वाढवली. 1 मिनिट, देरजीला आपण 165 कोटी 29 लाख रुपये आपल्या नगरपालिकेच्या फंडातून पाणी 15 वर्षापूर्वी इरिगेशनला देऊन ते धरण आपल्यासाठी रिझर्व केलं. वसई विरार शहर अशी एकमेव महानगरपालिका आहे की ज्यांनी स्वतःसाठी पाणी रिझर्व केलेलं आहे. आज आपण 400 MLD पाणी देतोय. या विविध योजना आहेत, सुसरी आहे म्हणा किंवा देहरजी म्हणा. आता जे कोलसापाडा 2 जवळजवळ पूर्णत्वास आलेला आहे. कोलसापाडा 1 आता काम चालू होईल, त्याच्यातनं येणार साधारण 70 MLD पाणी. आणि आपल्या छोट्या छोट्या योजना असं भविष्यासाठी आपण 900 MLD पर्यंत जाऊ शकतो असं पाणी रिझर्व केलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या 20 वर्षाच्या लोकसंख्येला सुद्धा आपण पाण्याला पुरे पडू शकतो एवढ्या पाण्याची प्रोव्हिजन केली आहे. 400 MLD तर आज आपण उपभोगतोय, 15 MLD येणाऱ्या काही दिवसात वाढेल. आणि ह्या तिन्ही योजना, याच्यामधले कोलसापाड्याची योजना आपण DPR म्हणून शासनाकडे 350 कोटीच्या आजूबाजूचं नगरोत्थानमध्ये DPR सुद्धा सबमिट केलेलं आहे. आमचा दुसरा प्लॅन आता असा चालू आहे की दहेजाची योजना जशी पूर्ण होईल की पूर्ण व्हायच्या अगोदर आपली स्वतःची त्याच्यावरची स्कीम कशी बनवता येईल त्या दृष्टिकोनातनं माननीय लोकनेत्यांनी आपल्या क्षितिज ठाकूरांनी आम्हाला जी काही सूचना केलेली आहे त्याप्रमाणे त्याच्या पुढच्या योजनेच्या मागे सुद्धा लागलेलो आहोत. तसंच वांद्रीमध्ये काही जे पाणी शिल्लक असेल ते सुद्धा मिळवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून वसई विरार शहर पाण्यासाठी कमी पडणार नाही एवढी समोरून आम्ही केलेल्या स्कीमची आम्हाला खात्री आहे. तुम्ही पाणीपट्टी आपण वाढवली, इतर शहराची जर तुलना केली तर तिकडे पाण्याचे काय? इतर शहरांपेक्षा आपल्या पाण्याचे रेट कमी आहेत. आपले पाण्याच्या रेटच्या बाबतीमध्ये 2-3च उदाहरण आहेत. त्या दिवशी सभागृहामध्ये पण आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. आपल्याला खर्च येतो 182 कोटी रुपये आणि आपलं कलेक्शन होते फक्त 75 कोटी रुपये. म्हणजे 107 कोटी रुपयाचं टोटल डिफिशियन्सी आज आपल्याकडे आहे. याच्यामध्ये साध्या गोष्टी आहेत. इरिगेशननी फक्त 15 पैशांनी आपल्याला पाणी मिळत होतं, तोच इरिगेशनचा रेट आज 1 रुपये 98 पैसे झाला आहे. आपल्याकडे 300 रुपयांनी जे लेबर होते त्याचा रेट झाला आता 800 रुपये. लाईटचं बिल होतं आपल्याला 3.5 रुपये मीटरनी आपल्याला पैसे होते, ते झालं 9 रुपये मीटर. हे जे नॅचरल जे झालेले आहेत, या नॅचरल जे ग्रोथ झालेले आहेत ते शेवटी एक्सपेन्सेस वाढले ते कुठून तरी तर कव्हर होणारच आहेत ना. आणि हे सर्व करत असताना आपल्याला शासनाकडनं गाईडलाईन आलेले आहेत
की पाण्याच्या योजना ना नफा ना तोटावर चालवायच्या, डेफिशियन्सीमध्ये चालवायच्या आणि शासनाच्या GR प्रमाणे ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. बाकी आज त्यावेळीच्या आणि प्रशासकांनी प्रशासकांनी 2025ला ठराव घेतलेला आहे. 2025ला ठराव घेतला, मग अशी लोकनेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे लोकनेते त्यावेळेला कोण कोण होते आमदारी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2025ला ठराव घेतलेला आहे. तो प्रशासकीय कालावधीमधले घेतलेला ठराव आता एक्झिक्यूट नवीन आलेल्या कमिशननी केलेला आहे. बरोबर. शासनाचा एक निर्देश असा आहे की तुम्ही जर पैसे वसूल केले नाही आणि जे खर्च होतात तर दिले नाही, महापालिकेने हिस्सा भरला नाही, तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही. मगाशी विषय झाला रस्त्यांचा. संपूर्ण तालुक्यामध्ये रस्ते काय फक्त महापालिकेचे आहेत का? PWD, जिल्हा परिषद, पंचायत समिती म्हणजे जे आमदार खासदारांच्या क्षेत्रामध्ये येतात किंवा त्यांनी करायचे आहेत, त्याच्याबद्दल ते काहीच बोलत नाही. हायवेबद्दल ते बोलतात का? नाही बोलत. तुम्ही कोणीतरी एक इंटरव्ह्यू घेतलेली प्रज्ञा पटेल जिल्हाध्यक्ष 35 वर्षात काय केलं? ते ज्या विभागातनं निवडून येतात, आचोळा मतदारसंघातनं तिकडून येतात, त्या 35 वर्षामध्ये तिकडे कोण कोण होतं खासदार आमदार? BJPचे होते. विष्णू सावरा होते, वनगाव होते, गावित होते, सगळे जे खासदार आमदार होते, पालकमंत्री होते, मंत्री होते. वालीव, गोखिवरा, पेल्लार, आचोळे, पूर्ण हायवे पट्टा, पूर्ण पूर्वपट्टी ही वाडा मतदारसंघात होती. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. एस टी डेपो पासून सगळे तिकडे होते आणि तिकडे मंत्री पण होते. शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते, स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार होते. हे सगळेचे सगळे 35 वर्षामध्ये जवळपास 80 ते 85% हे BJPचे होते. मग ते ज्यांना दोष देत आहेत हे सगळे त्यांच्या पक्षाचे होते. त्यानंतर वसई मतदारसंघामध्ये 35 वर्ष पाणी विकणं एवढं पाणी तिकडे मिळते ना जिल्हाध्यक्षांकडे. हा. विकणं एवढं पाणी त्यांना मिळते. व्हिडिओ व्हायरल झाला होता. काल सुभाष देसाईंनी पण हायवेला आले होते. त्यांनी पण सांगितलं की युजलेस सरकार आहे म्हणून रस्ता बनत नाही हायवेचा. आता मी कोणावर टीका टिप्पणी करायला बसलेलं नाही. काल तुम्ही छापलं का भाजपवर कडाडले. मी भाजपवर नाही कडाडले. ज्यांनी बोललेलं त्यांना उत्तर दिलं. माझा स्वभाव प्रेस घेणं, कोणावर टीका करणं हा आयुष्यात नसतो. आपण कंपॅरिझन शेवटी कुठे करणार? आजूबाजूच्या आपल्या महापालिका आहेत त्यांच्याशी करणार. मीरा भाईंदर असेल, ठाणा असेल, तर तिकडे लाभ पर किती घेतात? तर 10% घेतात पाण्याला दोन्ही ठिकाणी. आपण आपल्या प्रशासनाने 5% लाभ कर हे केलेलं आहे. मलनिस्सरणाचा तिकडे 14 रुपये आहे, 8 रुपये आहे. आपण किती घेतो? 5% म्हणजे टक्क्यामध्ये 5% घेतो. म्हणजे सगळ्या MMR रिजनमध्ये जर बघितलं तर आपण सगळ्यात कमी दर लावतो किंवा कमी पैसे घेतो. सगळ्या ठिकाणी त्यांचंच सरकार आहे ना, BJPचंच गव्हर्नमेंट आहे ना, पालिका सगळ्या तिकडेच आहे ना. मग सगळ्यात आपण कमी घेतो आणि आत्तापर्यंत कमी घेत होतो. मगाशी साने साहेबांनी सांगितलं की 3 रुपये इलेक्ट्रिसिटीचे होते, आता 9.5 रुपये झाले. मग हे आणणार कुठून? आणि MMRD आपल्याला कुठे देते? हायवेला पाणी देते. तिकडून इकडे आणायचं, त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचा, त्याचा खर्च करायचा, हा परत त्याच्यामध्ये आला. 13 रुपये 40 पैशाच्या पुढे तो खर्च आला आपल्याला. मग हा शेवटी घ्यायचा कुठून? आणि शासन सांगते तर तुम्ही जर प्रॉफिट कमावू नका, पण जर तुम्ही तुमचे पैसे भरले नाही, मायनसमध्ये जर करत असाल तुम्ही, तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही. हा जे आंदोलन केलं होतं हे पब्लिसिटी स्टंट होतं का? आंदोलनाला माझं तुम्हीच दाखवलं. त्यांनी सांगितलं का लाईटचं बिल वाढलं आहे, स्मार्ट मीटर आहे, रोजगार नाही मिळत. त्यांनी त्यांच्या ज्या राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या आहेत समस्या त्याच्याबद्दलच त्यांनी सांगितलं. मला वाटतं तुम्हीच सगळ्यांनी घेतलेलं आहे. आणि आमचं पण म्हणणं आहे ना, आम्हाला जर शासनाने परवानगी दिली की MMRDने जर दर, आम्ही मागणी केलेली आहे ना का तुम्ही त्याच्यात दर कमी करून द्या, आम्ही लोकांना अजून कमी करून देतो. इतके वर्ष होतं तर आम्ही कमी किमतीमध्ये देत होतो ना, का प्रत्येकाला 4 रुपयामध्ये कुठेतरी उत्पन्न वाढलं तर आम्ही त्याच्यामध्ये पण प्रयत्न करू. त्यांनी असा आरोप केलेला आहे की जे भाजपच्या लोकांनी आरोप केला आहे की जे पाणी चोरी होतं त्याचे कुठेतरी पैसे तुमच्या खिशात जातात असं ते आरोप केलाय. एक मिनिट, क्षितिज ठाकूर बोलले आता
कोण पाणी चोर आहे ते? बरोबर आहे. सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय झाला आणि त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली आदेश दिलेले आहेत का जिकडे जिकडे ते निवडून आलेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे आमदार आहेत, त्यांचे खासदार आहेत, तर त्यांनी सांगावं ना आम्हाला जिकडे जिकडे प्रशासनाला वाटतं तिकडे कट करायला सुरुवात केलेली आहे. असं आहे का कोण प्रोटेक्ट करतं? असं कुठेच नाही. सगळ्या ठिकाणी हे कट करायला सुरुवात केलेली आहे आणि हे मधल्या 5 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये झालेलं आहे. नाही, या व्यतिरिक्त तुम्ही बोलताय सध्या खासदार कोणाचे आहेत, आमदार कोणाचे आहेत? 2009ला ज्या वेळेला बळीराम जाधव बहुजन विकास आघाडीतनं आमचे खासदार झाले, 2011ला आमचे महानगरपालिकेचं बजेट 2200वरनं 3200 कोटी झालं. 1000 कोटीचा जो फरक पडला, या 10 वर्षामध्ये आमदार खासदारांनी किती पैसे आणून महानगरपालिकेला दिलेले आहेत? आमचा जो न्यूरीचा जो रिपोर्ट आला त्याच्यात जवळजवळ 900 कोटी रुपये खर्च सांगितलेलं होतं नाले रुंदीकरण आणि त्यासाठी वारंवार पत्र शासनाला 10 वर्ष नाही, तप 12 वर्ष. 12 वर्ष. 1 रुपये देखील आजपर्यंत महानगरपालिकेला मिळालेला नाही. या व्यतिरिक्त 2 वर्ष अगोदर जेव्हा आमचे आमदार गेले त्या अगोदर कधी स्मार्ट मीटर आजपर्यंत वसई तालुक्यात लागलेले का? आमचे आमदार गेल्यानंतर वसई तालुक्यात स्मार्ट मीटर लागायला सुरुवात झाली. आज जवळजवळ 50% लोकांना स्मार्ट मीटर जबरदस्तीने लावले गेलेले आहेत. त्यावेळेला काही का झालं नाहीये यावरही आपण विचारायला पाहिजे की नक्की काय आपण किती फंड मारले. खासदारांना मी काल विचारलं की स्मार्ट मीटरवर तुम्ही आंदोलन का नाही करत, तर त्यांनी सांगितलं की आमदारांना यावरती बोलण्याचा अधिकार नाही, म्हणजे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही असं त्यांनी म्हटलंय माझ्या इंटरव्ह्यूमध्ये. नाहीत मिळत. तुम्ही बनवा ना, तुम्ही करा ना. आणि दुसरं एक जरा लोकांना सांगा, जिथपर्यंत आम्ही आमदार होते तोपर्यंत प्रत्येक वर्षी 50 करोड रुपये महानगरपालिकेला शासनाकडून अनुदान आणून द्यायचो. गेल्या 2 वर्षात किती आले? बळीराम जाधवांचं बोलले 3200 कोटीपर्यंत आमचं आपलं बजेट गेलेलं. गेल्या 12 वर्षात किती पैसे आणले? खासदारांनी काय दिले? जरा कळून द्या ना. टीका करायची तुम्हाला जरूर करा महापालिकेच्या कामावर, पण तुमची पण जबाबदारी जी आहे ती पार पाडा ना. बघा, त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला, त्यांनी पाठपुरावा केला की या प्रभाग समितीचा जो ठराव झालेला आहे सभापती पदाचा तो विखंडित करण्यासाठी ते गेले. मग जो काय प्रशासकीय राजवटीमध्ये ठराव झाला पाण्याचे दर वाढवायचा तो विखंडित करायला का नाही गेले? तो का नाही करून आणला? 1 मिनिटाचं काम आहे ना. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे त्यांचे आहेत ना, 1 मिनिटात करून आणू शकतात ना. पण केवळ राजकारण करण्यासाठी ते करत आहेत. नाही तर आता आम्ही जी पत्र पाठवलेली आहेत त्यांनी पाठपुरावा करावा आणि करून घेऊन यावा. आम्ही तर करणारच आहोत. ते म्हणतात की तुम्ही तो विखंडित प्रस्ताव तुम्ही द्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. अहो, विखंडित कोण करतं? आम्ही प्रस्ताव केल्यावर विखंडित शासन करतं. मग महापालिकेचा काय विखंडनाचा काय कोणी संबंध येतो? त्या अजूबाईंचं म्हणणं असं आहे, प्रशासकीय कारकिर्दीत 25ला कोण आमदार होते? सत्तेवर तर महानगरपालिकेत आम्ही नव्हतो, ते आता आलो. मग त्यावेळी वाढवून कसं दिलं तुम्हाला तुम्ही? आणि 25ला वाढवलं ते तुम्हाला आज कळलं? कमाल आहे. फक्त राजकारण करायचं. सर, भारतीय जनता पार्टी के लोग जो 15 अगस्त को जनता दरबार था उस दौरान जो आपने अस्पताल की जानकारी को लेकर कहा था, उसको लेकर भारतीय जनता पार्टी के लोग लगातार एक स्टेटस फॉरवर्ड कर रहे हैं जिस पर लिखा है माहिती फक्त एकाला ती माझ्या लेकाला, और इसे जितना ज्यादा से ज्यादा वायरल हो सके. 1 मिनिट बोला ना. मैंने अभी भी बोलता हूं, माहिती माझ्या लेकालाच. हा, कारण यांनी सांगावं प्लान कोणाकडे बनवलाय, यांनी सांगावं प्लान कोणाकडे बसवलाय. त्या प्लानचं डिटेलिंग करून 4 कन्सल्टंट प्रायव्हेटली, नगरपालिकेचा खर्च नाही. आज तुम्ही क्षितिज ठाकूरांना विचारा कोणत्या मजल्यावर काय केलंय, कोणत्या मजल्यावर काय केलंय. महानगरपालिकेला प्लान दिलाय, बघा तर खरं. आणि माझ्या लेकाला माहिती आहे कारण तो त्याच्यावर काम करतोय. हा, मी काल बोललो ना, काय इकडे स्टेजवरच्या कोणी सांगावं क्षितिज सोडून. त्याचं कारण
A to Z डिटेलिंग करणं, किती ऑपरेशन थिएटर, क्षितिज आपण बोलले तर जास्त बरं होईल. त्याच्यामध्ये तो मॉडेल अख्खा असा ह्या पद्धतीने बसवलेला की MMR मधले सगळ्यात टॉपचे जे हॉस्पिटल्स आहेत ते टॉपचे फॅसिलिटीज आपल्याकडे कसे बनवून देत आहेत. म्हणजे तुम्ही OT बघतील तर इंटरनॅशनल दर्जाचे OT जे स्पेस अवेलेबल केलेलं आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अख्ख्या MMR मध्ये फक्त 3 ठिकाणी बर्न वॉर्ड आहे. बर्न वॉर्ड पहिल्यांदा आपल्या तालुक्यामध्ये ना, आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा बर्न वॉर्ड नाही. कुठेच बर्न वॉर्ड नाही आपल्या जिल्ह्यात. म्हणजे काही असेल तर ठाणा की मुंबईला चालला बर्न वॉर्ड त्याच्यात टाकलेला आहे. डायग्नॉस्टिक सेंटर, आज कुठलाही आजार आपल्याला झाला तर पहिला बॉल डॉक्टर काहीतरी लिहून देतो की MRI, CT स्कॅन, पॅथलॅब वगैरे हे स्टेट ऑफ दी आर्ट तिकडे डायग्नॉस्टिक सेंटर केलेलं आहे. म्हणजे कमी दराने जे अख्ख्या तालुक्यामध्ये जे एक्सपेन्सिव्ह कुठलाही तुम्ही ब्लड टेस्ट करायचं असेल तरी ते काय शासनाच्या ह्याच्यात कव्हर होत नाही. पहिलं पाऊलच डायग्नॉस्टिक सेंटर आहे. तर ग्राउंड फ्लोअरला डायग्नॉस्टिक सेंटर म्हणजे फक्त गरीब नाही तर त्या अख्ख्या परिसरामध्ये कोणालाही कमी दराने तिकडे डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये टेस्टिंग करता येईल. तसं मोठं डायग्नॉस्टिक सेंटर लहान मुलांसाठी NICU सगळ्यात मोठी आज अडचण आहे. म्हणजे लिमिटेड हॉस्पिटल अख्ख्या तालुक्यामध्ये ज्याच्यामध्ये NICU म्हणजे न्यूबॉर्न बेबी, नवीन जन्माला आलेल्या बाळाला जर NICU लागलं तर त्याची अवेलेबिलिटी एवढी खराब आहे. तर त्याच्यामध्ये मोठं NICU युनिट टाकलं, प्रायव्हेट रूम्स टाकले. म्हणजे शेवटी ते हॉस्पिटल म्हणजे एक झालं जनरल वॉर्ड, मेल फिमेल, काही ट्विन शेअरिंग, प्रायव्हेट रूम्स पण टाकलेले आहेत चांगल्या दराचे की तिकडे ज्या पद्धतीने चांगले फॅसिलिटीज येतील. ज्याला प्रायव्हेट रूम पाहिजे असेल, शेवटी ते महापालिकेचं हॉस्पिटल जरी असलं तरी फायनान्शियली सेल्फ सस्टेनिंग कसं करताय म्हणून प्रायव्हेट रूम पण चांगल्या दर्जाचे टाकलेले आहेत. आणि ते हॉस्पिटल गव्हर्नमेंट किंवा महापालिकेचं हॉस्पिटल हा धब्बा नसला पाहिजे. म्हणजे आपण कुठलाही मिडल क्लासचा माणूस गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जायला प्रिफर करतो का, तर स्वच्छता नसते, वास येतो, फॅसिलिटीज बरोबर नसतात. ते ह्या हिशोबाने डिझाईन केलं आहे की रिलायन्स किंवा हे अर्कसिंदास किंवा नानावटी किंवा लीलावटी ही जशी हॉस्पिटल आहे त्या दर्जावर हे आपलं महापालिकेचं हॉस्पिटल बनेल. त्याच्यामध्ये सगळ्या डॉक्टर्सच्या असोसिएशनची मीटिंग घेतली की हे तुम्ही अख्खं हॉस्पिटल आपल्या सोपारा वसई तालुक्यातले जेवढे डॉक्टर्स असोसिएशन त्यांनीच जर चालवायला घेतलं, प्रत्येक डॉक्टरनी जर 1 तास फक्त त्या हॉस्पिटलमध्ये दिला ना तर 24 तास चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल तिकडे अवेलेबल असतील. म्हणजे कॉस्ट कटिंग कुठे करता येईल, हा डॉक्टर्स अवेलेबल राहतील. म्हणजे कुठे कुठे कॉस्ट कटिंग करता येईल, कुठे कुठे फॅसिलिटीज इंटरनॅशनल दर्जाचे देता येतील, कुठे कुठे फॅसिलिटीज चांगल्या दर्जाचे देता येतील. काही फॅसिलिटीज अवेलेबल नाही आहे ते तिकडे म्हणजे बर्नवॉर्ड सारखं मी जे बोललो ते तिकडे कसं उपलब्ध करून देता येईल. आणि ह्याची माहिती जर फक्त मला आणि ते सांगतात की त्यांना नाही आहे तर त्याच्यात चूक माझी आहे का त्यांची आहे, त्यांनी घ्यावी माहिती. आणि हे इकडे बसलेले ज्या लोकांनी न एकही कागद घेता जी माहिती दिलेली आहे समोरच्यांनी सगळी कागद जमा करून तेवढी माहिती देऊन दाखवायची. सर पण नेमकं चर्चेत नेहमीच ते सुसज्ज हॉस्पिटल असतं, नेमकं नागरिकांना ते मिळणार कधी? अहो त्या हॉस्पिटलमध्ये एक लक्षात घ्या, आपल्या हायकोर्टाच्या माननीय जज हे वसई कोर्टाकरता आलेल्या आणि त्याच्यावर रिझर्वेशन होतं. त्याच्यावर रिझर्वेशन होतं का कोर्ट त्यांना आपण तहसीलदार कचेरी, प्रांत ऑफिस हा एरिया दिला नवीन कोर्ट करण्याकरता. त्याच्यानंतर ते शिफ्ट झालं. 25 कोटी 9 जुलै 24ला त्यावेळचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी क्षितिजच्या हातात चेक दिला, उद्याला तुझा वाढदिवस आहे, हे 25 कोटी घे, 250 कोटी 250 कोटी. फोटो पण आहेत आमचे, मी स्वतः देखील होतो, मानकर साहेब होते. नाही 250 कोटी रुपये देणार आहेत. त्या 250 कोटीत पण होणार नाही हॉस्पिटल. महानगरपालिकेला 150 कोटी टाकायला लागतील. बरोबर आहे. काल जोरात बोलले 25 कोटी आणले. अरे तुम्ही आणल्यात का? ते 25 कोटी क्षितिजच्या वाढदिवसाला आले, त्यानंतर काय केलं तुम्ही? काहीच नाही. ते म्हणतात जागा आम्ही मोफत आणली. एक मिनिट, नायगाव सन सिटी पासून नारंगीपर्यंत
जेवढे सबस्टेशन आहेत किती पैसे दिले, फुकट आणली. जेवढे रिझर्वेशन महापालिकेला हँडओव्हर केलेले आहेत शासनाचे, दिला 1 रुपया पण. सगळं फुकटच आहे, ते गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आहे. कुठली जागा विकत घेतलाय महापालिकांनी हे पण त्यांनी सांगावं ना. एखादी जागा घेतलाय का विकत महापालिकांनी? कुठली जागा विकत घेतलाय? गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट फुकट ट्रान्सफर आहे, त्याच्यात नवीन काय? पण नागरिकांना आता लवकरात, आता सत्ता तुमची आहे महापालिकेमध्ये, नागरिकांना हॉस्पिटल कधीपर्यंत मिळेल? लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि एकदा स्विंगला काम चालू झालं तर तिकडे ब्रेक नाही लागणार. मी काय बोलला, 250 कोटीत होणार नाही, 250 कोटीत होणार नाही हॉस्पिटल. त्याच्यावर आणखीन मजले पण बांधायचे असतील तर ती पण प्रोव्हिजन ठेवलं आहे आपण. म्हणजे फाउंडेशन एवढा मजबूत घेणार. आणि 100-150 कोटी अधिकचे जे लागतील ते आणि शासनाकडून आणले तर त्यांचा आभारी राहील मी. नाही तर महानगरपालिका टाकेल, नाही तर महानगरपालिका. शेवटी हा पैसा जनतेचा असतो, त्याच्यामुळे शासनाकडून जर काय येत असेल तर ते प्रयत्न करा ना बाबांनो. त्याच्यामध्ये ETP, कपडे धुवायचं म्हणजे लॉन्ड्री रूम पासून सगळं त्याच्यात टाकलं. म्हणजे लॉन्ड्री रूम कुठल्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघणार नाही. ETP वगैरे हे कुठल्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघणार नाही. त्याच्यामध्ये आपण ETP वगैरे पासून STP पासून सगळं इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. मग ते रिलायन्स जे हरकिशनदास किंवा ह्याचं नानावटी त्या दर्जाचंच हॉस्पिटल पण. आणि MMR मधलं सगळ्यात चांगलं गव्हर्नमेंट किंवा महापालिकाचं हॉस्पिटल. सर मेरा एक सवाल है, यहाँ पे जितने भी VVCMC के हॉस्पिटल्स हैं उसमें मोस्टली आप लोगों के नाम लिखे हुए हैं, मेजरली आपके नाम लिखे हुए हैं. तो मेरा कहना ये कि जिस तरीके से आप नया अस्पताल लाने के लिए प्रयत्न कर रहे हैं, जितना बजट लाया जा रहा है और जिस तरीके से आपने कहा कि फैसिलिटीज इसमें दी जाएंगी, क्या जो अभी अस्पताल है उनको सुधारने का कार्य नहीं किया जा सकता जिससे उनकी स्थिति फिलहाल तक बेहतर हो जाए? पेशंट किती असतील? साल में कम से कम 15 लाख OPD हमारे हॉस्पिटल में चलती है. 80 जगह हम लोग आरोग्य सेवा देते हैं. 7 हॉस्पिटल्स है, 2 माता बाल कल्याण केंद्र हमारे पास है जिसमें कम से कम 450 से 500 बेड है और 35 हमारा ICU बेड है. उसके अलावा हमारे प्रथम महिला महापौर प्रवीणा मैडम ने वो टाइम बोला था कि हॉस्पिटल में किसको भी चार्ज नहीं करना. मेरे को लगता है कि देश की पहली महानगर पालिका होगा कि फ्री में सब आरोग्य सेवा दिए जाते हैं. सर आपने कहा कि यहाँ पे सरकारी अस्पतालों में किसी को एक पैसा नहीं देना है, लेकिन अगर मैं सरकारी अस्पतालों की अवस्था बताऊं तो अगर कोई भी पेशेंट अगर जाता है तो अगर उसको खांसी का सिरप लेना है तो उसको पहले बिस्लेरी की बोतल खरीदनी पड़ती है, उसको खत्म करना पड़ता है, फिर उनको उसमें वो दवाई दी जाती हैं. इस तरीके की चीजें हैं. अगर किसी को ज्यादा चोट नहीं, है तो आप टाके के लिए एक मिनट खांसी के दवाई के लिए किसी को बिस्लरी खरीदना पड़ता होगा तो उसकी जांच होगी. नहीं अपा है, आप वेस्ट में चले एक जाइए. मिनट, मैं आप झूठ बोलते ऐसा तो मैंने नहीं बोला. जांच की जाएगी. और वो आपने वैलिड पॉइंट बोला, अगर सामान्य आदमी को किसी भी बिस्लरी की पानी वो पियो और बाद में उसमें दवाई, गलत है. महापौर बैठे हैं, उप महापौर बैठे हैं, सभागृह नेता है, स्टैंडिंग के चेयरमैन है, सभी के सामने मैं बोलता हूं कि ये लोग उसकी जांच करके. आज आपको एक दूसरा बोलूं, तालुका में जितनी डिलीवरी होती है, आपने अस्पताल के बुरे होने के जिक्र किया, लेकिन तालुका में जितनी डिलीवरी होती है ना उसमें से आधी महानगरपालिका के अस्पताल में होती है. और महानगरपालिका पे इतना भरोसा है लोगों का, जो अपने मेडिकल ऑफिसर है भक्ति चौधरी, उन्होंने खुद की डिलीवरी भी कॉरपोरेशन के अस्पताल में की. अगर उनको लगता कि वसई, विरार में, सुपारा में अस्पताल बराबर नहीं है तो वो डिलीवरी करते क्या? ये जवाब दो मुझे. आपका बात त्याच्याच एक पुढची माहिती देतो आपल्या सगळ्यांना. ह्याच्यात आमची चर्चा झाली, म्हणजे जे तुम्ही मगाशी केसेस सांगितले ते आमच्या कानावर पण आले. आता ह्याचं एक सोल्युशन, जेवढे पण डॉक्टर्स, म्हणजे काही असे कंप्लेंट झालेले की डॉक्टर्स अवेलेबल नसतात, तर त्यांचं रोस्टरमध्ये ड्युटीचा टाइम आहे
पण डॉक्टर्स अवेलेबल नाही तर त्याच्यामध्ये मार्ग काय काढायचा तर डिजिटल अटेंडन्स सिस्टम जे त्यांच्या मोबाईल थ्रूच ट्रॅक होणार की तो व्यक्ती तिकडे आहे का नाही आहे. औषधाचं मध्ये तुम्ही लोकांनीच विषय उचललेला की एक्सपायरी झालेली औषधं तर त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम असे सगळे सॉफ्टवेअर सोल्युशन्स आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कसे इन्कॉर्पोरेट करता येतील म्हणजे एक्सपायर झालेली औषध ते ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट झाला पाहिजे. जे स्टाफ आहे जे डॉक्टर्स असतील नर्सेस असतील सपोर्ट स्टाफ असेल हाऊसकीपिंगचं असेल काही लोक बोलले की बाथरूम वगैरे क्लीन नसते तिकडे तर ते अख्खं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला कसं तिकडे ट्रॅक करता येईल अटेंडन्समधून सगळं म्हणजे कालच झालेले की पोस्टमॉर्टम जे आपलं वुडलँडच्या समोर सरकारी हॉस्पिटल आहे 8 तास बॉडी पडलेले असतात कारण की डॉक्टर अवेलेबल आहे पोस्टमॉर्टम करायला. तर हे ते तर ठीक आहे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल झालं त्याच्यावर पण आमची चर्चा झाली उपमहापौर आलेले माझं डॉक्टर दुधाटशी बोलणं झालं तो ठीक आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्याच्यावर पण आमचा पाठपुरावा चालू आहे. पण महापालिकामध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे सगळे सिस्टम्स आणि प्रोसेसेस कसे लावता येईल त्याच्यामध्ये हे अडचणी कसे कमी करता येईल त्याच्यावर पण आमचं काम चालू. आपकी बात बिल्कुल सही है सर जैसा कि आपने कहा कि हमने क्योंकि वीवीसीएमसी में हम खुद गए हैं सर्वे किया है जितनी डिलीवरीज वहाँ पे हुई हैं आज तक कहीं नहीं हुई है फ्री हुई है. मेरे घर वाले आज भी वहाँ के कफ सिरप पे ही भरोसा करते हैं कि खांसी आएगी तो हम वहीं से दवाई लेंगे. नहीं साल में 9,500 डिलीवरी होता है और उसमें जो फर्स्ट डिलीवरी होता है उनको 5,000 रुपया महानगर अभी पालिका से दिया जाता है. मैं एक दूसरा बोलता हूँ आपको बहुत से बाहर के लोग अपने यहाँ पे रहते बाहर के स्टेट के भी लोग रहते उनके रिश्तेदारों को यहाँ पे डिलीवरी के लिए बुलाते यहाँ पे डिलीवरी के लिए ये तो आप भी एग्री करोगे बिल्कुल बराबर है. तो लोग इतने भरोसे के साथ अपने रिश्तेदार को यहाँ पे क्यों लाते कुछ तो है ना दादा तुम्हाला एक खाली बुरा देखते बैठे ना कि ये बुरा हाँ बुरा है वो आस्ते आस्ते सॉर्ट आउट होना मांगता है लेकिन बुरे पे ही डिस्कस करेंगे तो कैसा चलेगा. आपका थोड़ा पूरे पर डिस्कस करेंगे तो सुधार और बेहतर नहीं नहीं मेरे को उसके बारे में आपके सुझाव के बारे में कोई हर्ज ही नहीं है. मेरे को आपके सुझाव के बारे में हर्ज नहीं है लेकिन खाली बुरा नहीं तो अच्छा क्या चल रहा है बुरा बोलो वो आपका हक है लेकिन उसके साथ क्या अच्छा चल रहा है. अभी इन्होंने कहा कि मेरे घर वालों का भी भरोसा कॉर्पोरेशन के इस पे कप सिरप पे कॉर्पोरेशन का कप सिरप मैं भी वापरता हूँ मास्टर साहब भी वापरते नहीं चालू आहे एक मिनट सर महानगर पालिका जब 35 सालों में महानगर पालिका पे आपका शासनकाल रहा है जिसको लेकर भारतीय जनता पार्टी हमेशा 35 नहीं साल को 10 में कॉर्पोरेशन हुई. हाँ मतलब जिस तरीके से भारतीय जनता पार्टी टिप्पणी करती रही है तो अक्सर वो लोग नवी मुंबई से यहाँ का कंपैरिजन करते हैं तो क्या ऐसी वजह रही जिसकी वजह से वो लोग ये आंकते हैं कि वसई कैसा विरार है? पालिका पीछे रह गई. नवी मुंबई आता पहले फॉर्म हुई थी. नंबर 2 अपने जो पेरेंट्स मिनिस्टर है वो उधर कितने साल मंत्री रहे. सिडको ने पण डेव्हलप सिडको ने सिडको उधर की डेवलपमेंट अथॉरिटी थी. 95 में नाइक साहब मिनिस्टर बने उसके बाद राष्ट्रवादी से मिनिस्टर बने उसके बाद अभी बीजेपी से मिनिस्टर है. तो मिनिस्टर की पावर अलग रहती है और सबसे इंपॉर्टेंट हजारों लाखों करोड़ बजट में रहने वाले सिडको उधर है वो खर्चा करती है. अब एक समझ लो अब कंपेयर किसी से करोगे तो सिडके जैसे कोई है क्या अथॉरिटी अपनी इधर नहीं है. ये लड़ झगड़ के MMRDA से पैसे लाए उस वक्त के CM साहब ने शिंदे साहब ने मदद की और मैंने बोला वो आपको मनता सब है लेकिन लास्ट 2 साल में क्या काम किया है वो तो लोगों को बोलो. और हमने पास किया हुआ काम होगा. मानकर साहब आपके पास कल का जो 17,000 खासदार की अपेक्षा हमसे ही है उसके लिए तुम्हें मोर्चा मालूम है काम हम ही करने वाले हैं. मैंने आपको एक बताता हूँ नवी मुंबई कैसी बनी मालूम है
गरीब लोगों की सब जमीन थी ना, वो एक्वायर की सिडको ने 15,000 और उसके ऊपर सिटी बनाई है। अपने जैसा या भारत के जैसे दूसरी जगह जो बनती है वैसी नहीं है। सिडको बिल्डर है वहाँ पे, और वो बिल्डर ने बनाई हुई है। ओपन लँड केला. सर, मला एक मिनिट. दादा, तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमचं जे ड्रीम प्रोजेक्ट होतं क्रीडा संकुलाचं, ते काम का अजूनपर्यंत थांबलं? परवा मीटिंग झाली ना, काय करणार आहे? ते का थांबलं? लवकरच होतं, काही त्याच्यामध्ये टेक्निकली प्रॉब्लेम होते आणि ते सॉल्व्ह करायला हे घेतलेले. बघा का थांबलं ना, तो महानगरपालिका आता आली. कोविड होता. नाही, कोविडचा विषय नाही, महानगरपालिका आता आली आपल्याकडे, नाही तर प्रशासक बसलेले. आता होईल ना ते ड्रीम प्रोजेक्ट. म्हणजे तसं कॉम्प्लेक्स आपल्या एरियात, जिल्ह्यात कदाचित कुठे नसेल, तसं ते होणार आता लवकरच, येत्या 2-4 दुसरा महिन्यामध्ये. पाण्याचा एक विषय होता का, आता हे पाणी आणणार, दुसऱ्या चोंडी बिंडी अजून योजना आहेत, त्याचे पैसे आपण ऑलरेडी भरलेले आहेत. पण हे सगळं जरी झालं तर भविष्यामध्ये कधीतरी 50 वर्षांनी 60 वर्षांनी पाणी कमी पडेल. त्याच्यासाठी सुद्धा दमणगंगावरनं कसं पाणी आणता येईल, त्यासाठी शासनाच्या मागे लागलेलं आहे का ते पाणी समुद्राला जाते. भविष्यामध्ये पालघर जिल्ह्याला जर आपल्याला पाण्याची गरज भागवू शकत असेल तर दमणगंगा, म्हणून तो देखील आपण प्रयत्न चालू केलेला आहे. आतापासूनच सुरुवात केली तर कुठेतरी त्याचा मूर्त SIR मध्ये पालघर जिल्ह्यात सर, माझा एक प्रश्न आहे की सततचा आरोप केला जातो परिवारवादाचा, पण जेव्हा आजच्याच एका दैनिकामध्ये बातमी आहे की रस्त्याचे पण काही मुख्य टेंडर हे सत्ताधाऱ्यांच्याच परिवाराला देण्यात आलेले आहेत, त्याबद्दल तुम्ही काही भाष्य कराल का? आणि मी कॉन्ट्रॅक्टर नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे ते वेगळ्या कोणाला तर दुसऱ्यांबद्दल बोललेत ते. एका गेल्या वर्षाचा एक सांगू का, एक मिनिट. इकडे बसलेले अजीव पाटील, हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, मार्शल, प्रफुल्ल, मानकर साहेब, ह्यांची कोण पोरं कॉन्ट्रॅक्टर नाही मिळत. स्वतःच्या पेट्रोल पंप करता कॉन्क्रीटचा रस्ता करणारे आम्ही नाही मिळत. कॉन्क्रीटचा रस्ता स्वतःच्या पेट्रोल पंप करता करणारे आम्ही नाही मिळत. आपण प्रश्न विचारतील, सगळ्या प्रश्नाची मला टीका करण्याची सवय नाही. सगळ्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कोण कामं करतो, हे जग जाहीर आहे. असं असताना ते खड्ड्यांवरती आज आंदोलन करते भाजप, त्यांचेच लोक, सत्ताधारी लोकांचेच जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याच विरोधात ते का आंदोलन करतात, कसं बघताय याकडे? नाही, त्याला कारण आहे. गेल्या वर्षी बिटकॉइन कंपनी आणली गेली, ती कोणाची होती त्यावरही चौकशी करा. 68 कोटीचं बिल आलेलं आहे, त्याच्यात 40 कोटी बिल काढलं गेलं. काम किती झालं त्यावरही चौकशी. एकच कॉन्ट्रॅक्टर. आणि ह्या वर्षी महापौर असू दे, आप्पा असू दे, आम्ही असं डिसिजन घेतलं की आपले स्थानिक कॉन्ट्रॅक्टर सगळे जगू दे. जेवढे आले त्या सगळ्यांना दिलं. तिकडे कोणाचा मुलगा बघितला नाही, भाऊ बघितला नाही, परंतु वसई तालुक्याचं बजेट पण आमचा मुलगा नाही आमचा नाही, आपलं 19 जणांना दिलं. यावेळी 19 जणांना दिलं. बिटकॉइनचा मग कोण आहे? बिटकॉइनचं काढा ना तुम्ही. तो एक विशिष्ट एकच ठेकेदार, आजपर्यंत कधीच एका ठेकेदाराने महानगरपालिकेत काम केलं नाही. एक मिनिट, तुमच्या इथल्या आमदारांनी ते होर्डिंगवर लावलेलं ना टेंडरचं डॉक्युमेंट आणि कोणाला लागलं वगैरे, माहिती घ्या त्यांच्याकडून. मेयर सर, मेरा आपसे सवाल है और डिप्टी मेयर से भी मेरा सवाल है कि जैसे मैं हॉस्टल के मुद्दे पे फिर से आती हूँ. हमारे इधर के हॉस्पिटल की स्थिति बहुत ज़्यादा खराब है. मुझसे बीजेपी के एक नगर सेवक ने कहा कि मैं मर जाऊंगा लेकिन इस अस्पताल में कभी नहीं जाऊंगा. बीवीए के भी एक नगर सेवक वो है ना, वो पैसे वाले नगर सेवकों के लिए नहीं है, आम जनता के लिए. इसीलिए वो वैसा बोलते हैं कि मर जाऊंगा. खाली टीका करना, मैंने क्या बोला, आप खुद ही बोले कि मेरा घर वालों का भरोसा कॉर्पोरेशन के अस्पताल पे. देखिए, हमारे आरोग्य समिति के सभापति और सब मेंबर्स सुन लो, डे टू डे अभी सब अस्पताल में घूम रहे. हम भी सेटिस्फाई नहीं थे. तो जो भी उसमें दिक्कत थी, जो सुझाव थे, उसके लिए वो अभी हर अस्पताल में घूम रहे हैं और उधर का सजेशन लेके उसके ऊपर एक्शन चालू हो गई. किस तरीके से काम कर रहे हैं वहाँ की साफ सफाई और जो व्यवस्था? देखो, साफ सफाई है, वहाँ के दवा है,
वहाँ के अगर बीच में ऐसा हो गया कि हमारे MBBS डॉक्टर थे, उनको PG के लिए एडमिशन मिल गया तो वो छोड़ के निकल गए, तो वापस डॉक्टर कम हो गए, तो वापस डॉक्टर की भर्ती करना ये चालू हो गया। इसलिए बहुत से जो सेंटर्स थे वहाँ पे डॉक्टर्स नहीं थे। क्यों नहीं थे? तो ऐसा हो गया प्रॉब्लेम, क्योंकि वो PG का एडमिशन मिल गया तो वो छोड़ के निकल गए। कोणाला तर दुसऱ्यांबद्दल बोललेत ते। ऐका, गेल्या वर्षाचा अहो, एक सांगू का? एक मिनिट इकडे बसलेले अजीव पाटील, हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, मार्शल, प्रफुल्ल, मानकर साहेब, ह्यांची कोण पोरं कॉन्ट्रॅक्टर नाही मिळत, ह्यांची कोण पोरं कॉन्ट्रॅक्टर नाही मिळत. स्वतःच्या पेट्रोल पंप करता कॉन्क्रीटचा रस्ता करणारे आम्ही नाही मिळत. कॉन्क्रीटचा रस्ता स्वतःच्या पेट्रोल पंप करता करण्याकडे आम्ही नाही मिळत. आपण प्रश्न विचारतील, सगळ्या प्रश्नाची मला टीका करण्याची सवय नाही, सगळ्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कोण कामं करतो हे जग जाहीर आहे. असं असताना सुद्धा ते खड्ड्यांवरती आज आंदोलन करते भाजप. त्यांचेच लोक, सत्ताधारी लोकांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याच विरोधात ते काय आंदोलन करतात, कसं बघताय याकडे? नाही, त्याला कारण आहे. गेल्या वर्षी बिटकॉइन कंपनी आणली गेली, ती कोणाची होती त्यावरही चौकशी करा. 68 कोटीचं बिल आलेलं आहे, त्याच्यात 40 कोटी बिल काढलं गेलं. काम किती झालं त्यावरही चौकशी. एकच कॉन्ट्रॅक्टर, एकच कॉन्ट्रॅक्टर. आणि ह्या वर्षी महापौर औषध आप्पा असू दे, आम्ही असं डिसिजन घेतलं की आपले स्थानिक कॉन्ट्रॅक्टर सगळे जगू दे. जेवढे आले त्या सगळ्यांना दिलं. तिकडे कोणाचा मुलगा बघितला नाही, भाऊ बघितला नाही, परंतु वसई तालुक्याचा बजेट पण आमचा मुलगा नाही आमचा नाही, आपलं 19 जणांना यावेळी 19 जणांना दिलं. बिटकॉइनचा मग कोण आहे ठेकेदार? बिटकॉइनचं काढा ना तुम्ही. तो एक विशिष्ट एकच ठेकेदार आजपर्यंत कधीच एका ठेकेदाराने महानगरपालिकेत काम केलं नाही. एक मिनिट, तुमच्या इथल्या आमदारांनी ते होर्डिंगवर लावलेलं ना टेंडरचं डॉक्युमेंट आणि कोणाला लागलं वगैरे, माहिती घ्या त्यांच्याकडून. मेयर सर, मेरा आपसे सवाल है और डिप्टी मेयर से भी मेरा सवाल है कि जैसे मैं हॉस्पिटल के मुद्दे पे फिर से आती हूँ. हमारे इधर के हॉस्पिटल की स्थिति बहुत ज़्यादा खराब है. मुझसे बीजेपी के एक नगर सेवक ने कहा कि मैं मर जाऊंगा लेकिन इस अस्पताल में कभी नहीं जाऊंगा. BVA के भी एक नगर सेवक वो है ना, वो पैसे वाले नगर सेवकों के लिए नहीं है, आम जनता के लिए. इसीलिए वो वैसा बोलते हैं कि मर जाऊंगा. खाली टीका करना. मैंने क्या बोला, आप खुद ही बोले कि मेरा घर वालों का भरोसा कॉरपोरेशन के अस्पताल पे. देखिए, हमारे आरोग्य समिति के सभापति और सब मेंबर्स सुन लो, डे टू डे अभी सब अस्पताल में घूम रहे. हम भी सेटिस्फाई नहीं थे. तो जो भी उसमें दिक्कत थी, जो सुझाव थे, उसके लिए वो अभी हर अस्पताल में घूम रहे हैं और उधर का सजेशन लेके उसके ऊपर एक्शन चालू होगी. किस तरीके से काम कर रहे हैं वहाँ की साफ सफाई और जो व्यवस्था? देखो, साफ सफाई है, वहाँ के दवा है, वहाँ के अगर बीच में ऐसा हो गया कि हमारे MBBS डॉक्टर थे, उनको PG के लिए एडमिशन मिल गया तो वो छोड़ के निकल गए, तो वापस डॉक्टर कम हो गए, तो वापस डॉक्टर की भर्ती करना ये चालू हो गया. इसलिए बहुत से जो सेंटर्स थे वहाँ पे डॉक्टर्स नहीं थे. क्यों नहीं थे? तो ऐसा हो गया प्रॉब्लम, क्योंकि वो PG का एडमिशन मिल गया तो वो छोड़ के निकल गए, तो वापस उनकी भर्ती चालू की गई है. और जो भी दवा है उसके पीछे एक्सपायरी डेट से लेके सब कंप्यूटराइज किया जाएगा, सेंट्रलाइज गोडाउन किया जाएगा. यानी आपको एक जगह बैठ के पता चलेगा कि भाई कौन सा अस्पताल में जगह है या नहीं है, कहाँ का साफ सफाई हुआ है या नहीं हुआ है. ये सब डिटेल अभी हमारे आरोग्य सभापति और उनकी टीम हर अस्पताल में घूम रही है, सबको लेके घूम रही है. और जो भी सुझाव करते हैं, अगर मुझे दिक्कत है तो मैंने तुरंत कॉरपोरेशन में आके बोलना चाहिए. एज ए कॉरपोरेटर मैंने ये राह नहीं देखनी चाहिए ना कि भाई मोर्चा निकलेंगे बाद में बोलेंगे. तो दिक्कत है तो मुझे आके सुझाव देना चाहिए, यहाँ पे गलत है. और पूरी एक्शन कॉरपोरेशन भी करती है और हमारे जितने भी पदाधिकारी है. आपने देखा होगा, हम सुबह 10:30-11 से शाम को 6-7 बजे तक कोई ना कोई हम बैठते हैं. दूसरी बात ऐसी है, अगर सभापति होते थे 9 सभापति हमारे बराबर प्रभाग के, तो उधर ध्यान अच्छी तरह से दे सकते थे.
इन्होंने ये रुका के रखा है, इसलिए सब का सब लोड जो है सेंटर है हमारे यहाँ पे मेन खाली ऑफिस पे है। वसई विरार के जो 9 प्रभाग है उनके सभापति हुए नहीं, बाकी पूरे महाराष्ट्र में सब जगह हो गया। सर आपने कहा कि कॉर्पोरेटर को आप बोलने नहीं देते हैं वहाँ, मतलब वो लोग आके आपसे डिस्कस नहीं करते, महासभा में आप बोलने ही नहीं देते उनको, बराबर है ना, जो सब्जेक्ट पे बोलना चाहिए वो छोड़ के अगर कुछ गलत बोलते होंगे तो वो बोलने के लिए नहीं, रील बनाने के लिए नहीं है। महासभा सर्वसाधारण सभा रहती है, वहां पे अगर मुद्दे पे आप बोलेंगे तो हम बोलने देते हैं। सर मजेटिया नाट्यगृहाचा पण एक मुद्दा त्यांनी उचलला आहे की मजेटिया नाट्यगृह असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, गोकुळ टाउनशिप मधल्या आहे, सगळ्याची कारवाई चालू झालेली आहे आणि या 4 महिन्यामध्ये त्याचं सगळ्यांचं काम पूर्ण होऊन ओपनिंग होतील। सर एक आखरी सवाल की आणि मजेटिया मधल्या जो कॉन्ट्रॅक्टर नीट काम करत होता त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं। तुम्हीच बोलताय सगळं, आम्हाला कॅमेरा आमचे पण काहीतरी प्रश्न हॉस्पिटलच घेऊन विचारा। आपण आतापर्यंत जन्मावरती बोलतोय, परंतु मृत्यूचा जो विषय आहे शवागृह आणि पोस्टमॉर्टम हा विषय गेली 20 ते 25 वर्ष झाली। शवागृहासाठी नगरपालिका असताना प्रोव्हिजन नाही, शवागृहासाठी नगरपालिका असताना आपण त्यासाठी जागा बनवली, परंतु सरकारी हॉस्पिटल जे आहेत कारण त्यांच्याकडे तो चार्ज आहे, त्यांनी आपल्याला नाही सांगितलं का आम्ही करणार ना, आपण बनवलेलं विरारला जाऊन बघाल तर तुम्ही सगळं केलं असेल। त्याच्यानंतर आपण शवागृह जे आहेत ते महापालिका देते लोकांच्या सुविधेसाठी, पण तिकडे कुठच्या बॉड्या येऊन राहतात पोलिसांच्या आणि रेल्वेच्या आणि 6-6 महिने काढत नाही। आपण त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला आणून देतो पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्याकडे सांभाळा, कारण त्या बॉड्या सांभाळायच्या कोणी, सिक्युरिटीचा पण प्रश्न आहे। खूप जुना आहे, गेली 20-22 वर्ष। अरे पण ऐका ना, सभागृह केलंय आणि अजूबाईंनी सांगितलं रेल्वेमध्ये ऍक्सिडेंटनी कोण माणूस जातो त्याची ओळख पटत नाही, तिथपर्यंत आपली जागा अडवली। काहीतरी प्रकर्षाने महापालिकेने करावं जेणेकरून आपल्याला कोणाला त्रास। पाचूबंदरला 21 जणांचं केलं, 15 तास तो मृतदेह विना तसा बॉडीचं आपण ठेवलेलं आहे, तेवढाच एक विषय। आणि दुसरा माझा विषय नागरीकरणाला धरून आहे, दादाशी रिलेटेड आहे, आपल्या महापालिकेशी रिलेटेड आहे की आज आपण साने सरांनी सांगितलं की आपण पुढच्या 15-20 वर्षाची नक्कीच पाण्याची प्रोव्हिजन आपण करून ठेवली। पण नागरीकरण वाढतंय, म्हणजे एव्हरेजली जर आपण घेतलं तर जवळजवळ एक 100-100 फॅमिली एक 8-15 दिवसामध्ये वसईमध्ये येत आहे, टॉवरचे टॉवर उभे राहत आहे। म्हणजे लोक काय बोलताय की अरे माझा फ्लॅट 1.5 कोटीचा आहे, पण माझ्याकडे लाईटचा विषय आहे, माझ्याकडे पाण्याचा विषय आहे, मी डिपेंडेड आहे, परंतु रस्ता 7 मीटरचा आहे तरी पण महापालिका त्याला DCR नुसार परवानगी देते। एक मिनिट जे गव्हर्नमेंटनी नियम बनवल्यात UDनी राज्य सरकार त्या नियमानुसारच परवानगी दिली जाते, महानगरपालिकेचा अधिकार माझा नाही। पुढचा विषय क्लस्टर योजना आपण त्याच्यासाठी रिफॉर्म करणार का? हो कारण आज हो. 2 दिवस एक मिनिट नाही माडानी क्लस्टर डेव्हलपमेंट करता, म्हणजे जे आपल्या इकडे कमिशनर महोदय होते लोखंडे, त्या लोखंडे साहेबांनी ते MMRD आपलं माडामध्ये गेल्यावर त्यांनी क्लस्टर एरियाचं हे टाकलंय, सगळी कुठे करायला पाहिजे काय करायला पाहिजे ते पास करण्याचं काम शासनाचं आहे। पालिकेने ठराव करून आपण त्याच्यामध्ये उपस्थित करण्याचं कारण एवढं पालिकेने ठराव केलाय आणि तो ऐका ना जरा, पालिकेने ठराव केले आणि ते सेक्टर आपण लोकेटमेंट केलेले आहे, त्याच्यावर ऑब्जेक्शन सजेशन पण झालेली आहे आणि आता लवकरच ते इम्प्लिमेंट होईल। आपण SIR मध्ये पालघर जिल्ह्यातली 6.5 लाख नावं जे वगळली गेली वगळली ही बोगस असावी, तर बोगस असेल तर त्याचा तुमच्या 90% बोगस परिणाम झालेला आहे। 90% बहुजन विकास आघाडीचं वसई नाला लोकसभा आणि विधानसभेला आम्ही खुलं सांगितलेलं काही बोगस नावं आहेत ती, पण झाला विषय सोडून द्या, विषय 90% बोगस होती, म्हणजे ही जी वगळलेली नावं ती बोगस असं म्हणायचं। 90% बोगस होती आणि आम्ही हे त्यांना जाऊन सांगितलेलं आणि SIR चालू व्हायच्या आधी कलेक्टर ऑफिसला आम्ही गेलेलो उमेश नाईक आणि आम्ही एक सेटच त्यांना दिलेला का कशा पद्धतीने बोगस आहे ते, आणि त्यावेळी शिवसेनेच्या निमकरबाई यांनी देखील सांगितलं का पालघरमध्ये देखील अशी बोगस सुरतची नावं टाकलेली आहेत, असं तिकडे त्यांनी पण सांगितलं होतं। कारवाई होणार आहे का? 53% फक्त मतदार डिझाइन झाले, ऍक्च्युअल आहे ना, याच्यावर राजकारण न करता जे ऍक्च्युअल वोटर्स आहेत
मग त्या कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही प्रांताचा असो, सगळ्यांची योग्य प्रकारे नोंद झाली पाहिजे. मतदान हा एक पवित्र अधिकार आहे आणि तो राहणाऱ्या नागरिकांना मिळाला पाहिजे. बाहेरची कोणती बोगस नावं टाकू नका. एवढं केलं तरी खूप होईल. पर एक आखिरी सवाल कि इस आरोप और प्रत्यारोप की राजनीति के बीच या यहाँ की जो वसई विरार की जनता है वो शपथ कर रही है, क्या ऐसा नहीं हो सकता कि मतलब क्रेडिट आधा आधा लिया जाए और काम भी देखिए, एक आढावा बैठक हुई थी. पूरा क्रेडिट लो आप. एक आढावा बैठक हुई थी. एक मिनट, पूरा क्रेडिट आप लो. एक आढावा बैठक हुई थी. उस वक्त मैंने बताया कि हम कोई कुछ बोलेंगे नहीं. हमारे खासदार डॉक्टर है, हर महीने आप आओ, हमारा जो भी आरोग्य विभाग है, हमारे अस्पताल है, आप सजेशन दे दो और आपके जो सजेशन है और हमारी जो डॉक्टर की टीम है वो जो बताएंगे वो हम करने के लिए राजी है. हर महीने आप आओ. ऐसा ओपनली मैं आढावा बैठक में खासदार साहब को बताया था. सर मेरा एक सवाल है कि शहर में इस वक्त कुत्ते बहुत ज्यादा हो गए. एक मिनिट बराबर है. एक मिनिट. और कल्याण में 160 कुत्ते. अरे भाई, अरे नहीं एक बोलिए, मिनट. कुत्ते बहुत हुए. उसका ये बोलता हूँ कि बीच में मनेका गांधी जी ने कुत्ते पे सब बैन, कोई भी ये नहीं करना चाहिए. आज उनका फोन आता है डायरेक्ट. ध्यान में लो. क्या करे तो क्या करे. अच्छा, हम उसका ये भी करते बराबर है. अभी कुत्ते ही इतने बड़े हैं, इसमें इलाज क्या है वो भी तो बोलो आप. 1000 कुत्ते जो है उनको रखने के लिए शेल्टर बनाया है. जो अग्रेसिव होते हैं, कुत्ते काटते हैं, उसका तो थोड़ा अलग रीजन है, साइंस है उसके पीछे. कुत्ते के पीछे साइंस है कि 5 कुत्ते हैं, उसमें 1 कुत्ता सेटिस्फाई होता है और 4 जो होते नहीं है वो एग्रेसिव हो जाते हैं और वो काटते हैं. तो ऐसे एग्रेसिव कुत्ते हैं, उनको रखने के लिए शेल्टर बनाए हैं. उनका जो ऑपरेशन करने का है, नसबंदी करने का है, वो भी चालू है. एक दूसरा आप सबको रिक्वेस्ट है, ये भूत दया वाले जो बिस्किट पाव डालते घूमते हैं ना, उनको जरा बंद करो. और वो भी उनका भी मीटिंग लिया था सबका. उनको भी बताया है कि जो फीडिंग स्टेशन है वो भी लोग पता किया है कि किधर किधर फीडिंग स्टेशन रखने के, तो वो लोग आके उधर डालेंगे. और वो जितने भी उनके लोग हैं उनसे भी बात हुई कि भाई आप एरिया वाइज अगर संभालने वाले हैं, देखने वाले हैं, तो कॉर्पोरेशन आपको हर तरह की सहयोग करेगी. और दूसरा भी चालू है कि उनको कॉलर लगाने का वो भी सोच रहे हैं. प्राइमरी है, यानी वो कितना वैक्सीनेशन हुआ है नहीं हुआ है, वो किधर गया, अगर उसको रेबीज हुआ है तो किन किन को मिला. सर मेरा पूरा सवाल जो था कि पूरे मुंबई, पूरे महाराष्ट्र में अलग अलग जगहों से खबर आ रही है कुत्ते जो बच्चों को काट रहे हैं, कई लोगों पे हमला कर रहे हैं. तो ऐसे हमले से बचने के लिए वसी विरार महानगर पालिका कुछ ठोस कदम उठाने वाली है, कुछ करने वाली है, क्या लग रहा है? तो वही मैंने बताया, वैक्सीनेशन 160 और कुत्ते ऐसे होते हैं जो अग्रेसिव होते हैं, उनके रखने के लिए जगह, उनको खाने पीने की सुविधा, कंप्यूटराइज सब कैमरे से लेके. और वो उनके जो लोग रहते हैं कुत्ते श्वान प्रेमी, दिन में वो 2 बार जाके देख सकते हैं, क्योंकि उनका वो कंप्लेंट था कि हमारे कुत्ते उठा के रोड से लेके जाते हैं और हमको पता नहीं चलता है. तो 2 बार जाके वो देख सकते हैं दिन में. उनका कुछ कंप्लेंट होगा तो वो बता सकते हैं. सर मेरा आखिरी सवाल था, अभी गणपति आने वाला है, तो गणपति के पहले जो गड्ढे भरने वाले हैं, उन गड्ढों को भरने का जो टेंडर दिया, किसको दिया जाएगा? क्या उसी कंपनी को? नहीं. 19 कंपनी है, वो पैनल है, उनको दिया गया है. उन्होंने जो पहले किए हैं और वो जो टूट-फूट हुए हैं उनसे ही रिपेअर करने वाले हैं वो काम चालू हो गए. पण जे लोक रस्ता बनवतात तेच 1 वर्षाच्या आत जेव्हा खराब होतात, नाही, 1 वर्षाच्या आत जे रस्ते 1 वर्षाच्या आत किंवा त्यांच्या पिरियडच्या आत खराब झाल्यात त्यांच्याकडनं ते करून घ्यायला लावल्यात आणि ज्यांनी केलं नाही त्यांना काळ्या यादीमध्ये टाकलं. आणि भाजपचा असा आरोप आहे प्रशासकीय काळामध्ये जे घोटाळे झाले त्याची तुम्ही चौकशी करत नाही. नाही, आम्हीच सांगितलं चौकशी. आम्हीच मागे लागलो आणि त्यांना सांगितलं अनुमोदक आहेत, सूचक आहेत, हे आम्ही सगळे एकत्र मिळून केलं. त्यांनी एकट्यानेच केलं. आमच्या मागे आप्पा लागलेले आहे की त्याच्यात काय असेल ते क्लिअर होऊन जाऊन ते खरं खोटं एकदा प्रचार करते की बहुजन विकास आघाडी त्यांना पाठीशी घालते. अनुमोदक म्हणून चेक करायला बघा, मी भर मीटिंग मध्ये मी काय सांगितलेलं का कोणाचे PI इकडे येऊन बसायचे
मुंबईचे मंत्रालयातले कोण कोण लोक 5 वर्षात येऊन बघायचे हे तुमच्या पत्रकारांना माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे, असं भर सभागृहामध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळे लोकांना माहिती आहे का प्रशासकीय राजवटीमध्ये कोण काय करत होते ते. वसईचा जो रस्ता फुटला ना, चेक केला पाहिजे. वसईचा जो रस्ता फुटला, मॅडम जी एक मिनिट, हाँ? क्रेडिट पे आपने कुछ बोला था। क्रेडिट हाँ क्रेडिट आप लो, लेकिन काम तो करो. मैंने जो आज बोला कि 24 में जो काम पास किए थे, जो स्टेट गवर्नमेंट या MMRDA करने वाली है, वो करो और आप फोटो लगाओ. हमने पास किया हुआ. अस्पताल कब तक रेडी होगा? बस हो गया ना। अरे मैंने खाली इतना ही बोला. एक मिनिट, मैंने खाली इतना ही बोला. अरे एक मिनिट थांबा ना तुम्ही. मैंने खाली इतना ही बोला कि 9 जुलाई 24 में क्षितिज ठाकुर के हाथ में चेक आ गया 25 करोड़ का. 250 करोड़ देते, उसमें होने वाला नहीं है. क्रेडिट आपको देने का है, उसको दो. आता याच्यामध्ये फक्त एक दुसरी एडिशनल माहिती देतो. यांची जनरल स्ट्रॅटेजी काय असते, 70 वर्षात काय झालं, नेहरूला ब्लेम करायचं, 12 वर्षात आपण काय करायचं ना, फक्त समोरच्याला डिफेम करत बसायचं. ही सेम स्ट्रॅटेजी इकडे चालू आहे. 35 वर्ष बोलत राहायचं, ते आम्हाला ब्लेम करत बसायचं, स्वतः काय करायचं नाही, जबाबदारी घ्यायची नाही. विधान परिषदेच्या आमदारांची नावं तुमच्यापैकी कोण सांगू शकते आज? 35 वर्षात विधान परिषदेचे आमदार तेच होते, आज पण आहे. आज पण तेच आहेत. आणि किती फंड दिला ते विचारा. तुमच्यातली कोण किती लोक नावं सांगू शकतात विधान परिषदेच्या आमदारांची? आणि किती वेळा वसई तालुक्यामध्ये तुम्ही त्यांना बघितलाय? एक पता है बघितलाय का? शिक्षक मतदारसंघ कोण आहे, ग्रॅज्युएट कोण आहे, स्थानिक स्वराज्य कोण आहे, कधी तोंड नाही दाखवलं त्यांनी. कधी आल्या? मग 35 वर्षामध्ये ते नव्हते का? यांची स्ट्रॅटेजी सिंपल आहे. मी करायचं जर काय चांगलं झालं तर, आणि तू करायचं जर काय लोकांनी प्रश्न विचारले तर. तिकडे नेहरू होते, महात्मा गांधी होते, इकडे आम्ही आहे. फरक तेवढाच आहे. हे उद्या पण यांची स्ट्रॅटेजी काय, आम्हाला काहीतरी डिफेम करायचं, ब्लेम करायचं. स्वतः एकही जबाबदारी. मी काय सांगतो, एक नगरसेवक असेल तर त्यांनी काहीतरी करायला पाहिजे का नाही? बरोबर. आपले आमदार 5 वर्ष नगरसेवक होते ना, मग त्या ब्लेम मध्ये ते पण येतात.